नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। शनिदेव आणि हनुमाना संबंधित गुजरातमध्ये भावनगर येथील सारंगपूर येथे एक मंदिर आहे। या मंदिरामध्ये हनुमानाच्या चरणाशी शनिदेव बसलेले आहे। हे मंदिर खूप खास असे मानले गेलेले आहे, कारण की हे मंदिर फक्त हनुमानाचेच नसून हनुमानाच्या चरणाशी शनिदेव पण बसलेले आहे आणि हे शनिदेव श्री वेशात हनुमानाच्या चरणाशी बसलेले आहे। आणि हे दृश्य मंदिरातील हे दृश्य बघितल्यानंतर बरेच जणांच्या मनात हा प्रश्न आल्यावाचून राहत नाही की शनिदेव हनुमान देवाच्या चरणाशी असे श्री वेशात का बसलेले आहे। तर त्यामागे एक सत्य पौराणिक कथा आहे। गुजरात मधील भावनगर मध्ये हे जे मंदिर आहे याचं नाव कष्टभंजन हनुमान मंदिर असे आहे। तर आता आपण ज्योतिष शास्त्रात सुद्धा बघतो, शनिदेवाला अत्यंत क्रूर ग्रह असं मानलं गेलेलं आहे। जर तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला हनुमानाची पूजा करण्याचा सुद्धा उपाय सुचवला जातो, कारण की हनुमानाची पूजा केल्याने तुमचे जे काही शनिदोष असतात त्या शनिदोषापासून तुमचं रक्षण होतं आणि म्हणूनच हनुमानाची पूजा केल्यावर शनिदेव प्रसन्न होतात। तर हनुमानाची पूजा केल्यावर शनिदेव का प्रसन्न होता यामागे सुद्धा एक सत्य पौराणिक कथा आहे। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी शनिदेवाचा प्रकोप अत्यंत वाढून गेलेला होता आणि त्यामुळे जे काही सर्वसामान्य लोक होते त्या लोकांना शनिदेवाच्या प्रकोपामुळे अतिशय अडचणींना आणि दुःखांना सामोरं जावं लागत होतं। लोक शनिदेवाच्या या प्रकोपामुळे अतिशय दुखावले गेलेले होते आणि म्हणूनच लोकांनी म्हणजे हे जे काही भक्त होते हनुमानाचे, या भक्तांनी हनुमान देवाकडे अशी प्रार्थना केली की काही केल्या करा पण आम्हाला या शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचवा। जेव्हा हनुमानाने लोकांचं हे दुःख ऐकलं तेव्हा हनुमान शनिदेवावर अत्यंत क्रोधित झाले आणि मग हनुमानाने शनिदेवाला दंडित करण्याचा निश्चय केला। जेव्हा शनिदेवाला असं कळलं की हनुमान आपल्यावर क्रोधित झालेले आहे तेव्हा शनिदेव अतिशय घाबरले आणि हनुमानाच्या या क्रोधापासून आपला बचाव करण्यासाठी शनिदेव उपाय शोधू लागले। शनिदेवाला हनुमानाबद्दल हे माहित होते की हनुमान हे बाल ब्रह्मचारी आहे आणि ते स्त्रियांना कधीही स्पर्श करत नाही असं शनिदेवाला माहिती होतं आणि म्हणूनच शनिदेवाने स्त्रीचा वेश धारण केला आणि हनुमानाच्या चरणाजवळ जाऊन बसले आणि हनुमानाकडे क्षमा मागू लागले। आणि म्हणूनच या मंदिरात आजपर्यंत शनिदेव हे हनुमानाच्या चरणापाशी स्त्रीच्या वेशात बसलेले आहे। हनुमानाने आपल्या भक्तांचे अनेक कष्ट दूर केले आणि म्हणूनच या मंदिराला कष्टभंजन हनुमान मंदिर असं म्हणून ओळखलं जातं। सारंगपूर येथील कष्टभंजन हनुमान मंदिर आहे ना, याचा परिसर खूप मोठा आहे। या मंदिराच्या पौराणिक महत्वासोबतच हे मंदिर येथील भव्यतेसाठी आणि सौंदर्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। या मंदिरात कष्टभंजन हनुमान सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झालेले आहे आणि त्यांना महाराजाधिराज या नावाने ओळखले जाते आणि त्याचसोबत या मूर्तीजवळ वानर सेना सुद्धा बसलेली आहे। एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर शनिदोष असेल आणि त्या व्यक्तीने जर सारंगपूर येथील हे जे कष्टभंजन हनुमान मंदिर आहे इथे जाऊन कष्टभंजन हनुमानाचे जर दर्शन घेतले आणि कष्टभंजन हनुमानाची त्याचसोबत जर पूजा पण केली तर त्या व्यक्तीच्या कुंडलीतील जे काही शनिदोष आहे ते संपूर्णपणे नष्ट होतात असे मानले गेलेले आहे आणि त्यामुळेच या मंदिरात वर्षभर भक्तांची गर्दी असते। आजची दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। त्याचसोबत जर तुमच्या मनात स्वामी सेवेविषयी काही प्रश्न असतील, तुमच्या जर काही आर्थिक समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या समस्या जर असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। तुमच्या या समस्येवर दिंडोरी प्रणीत उपाय दिले जातील, जे की आपल्या गुरुमाऊलींचे उपाय असतात। ते अधिक प्रभावशाली असतात आणि ते केल्याने नक्कीच तुम्हाला फायदाच होईल। त्यासोबतच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।